भाविक आपल्या भक्तिभावामधून विविध स्वरूपामधलं दान अर्पण करत असतात। अशाच एका अनोख्या आणि भावपूर्ण देणगीमधून कर्नाटकामधील उडुपी इथल्या साई भक्तांनी साईबाबांच्या प्रती असणारी निस्सीम श्रद्धा व्यक्त केली आहे। 1 किलो 204 ग्रॅम वजनाची साईबाबा महाप्रसाद तयार करतानाची प्रतिकात्मक चांदीची मूर्ती आज साईबाबांच्या चरणी अर्पण करण्यात आली। सुमारे 2,14,000 रुपयांपेक्षा अधिक अशी याची किंमत आहे। साई मंदिर परिसरामध्ये ही चांदीची मूर्ती सध्या भाविकांचं लक्ष वेधून घेते आहे। मेरा नाम चंद्रशेखर किणे है। मैं ब्रह्मावर से आया हूँ। मैंने वो एक स्कूल के आगे बाबा का अन्नदान का मूर्ति देखा है। उसके बाद पैसा निकाल थोड़ा थोड़ा रख के चांदी लिया और 5 बरस पहले वो बना के रखा था। आज मैं उधर लेकर आया और बाबा को देने को इधर आया। गुरुपौर्णिमेच्या उत्सवाच्या निमित्ताने साईंच्या शिर्डीमध्ये तयारी पूर्ण होतीये। लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या साईबाबांच्या दर्शनासाठी अनेक भाविक शिर्डीमध्ये दाखल व्हायला सुरुवात झाली। उद्यापासून 3 दिवस हा उत्सव चालणार आहे। राज्यभरातून अनेक पालख्या साईंच्या दर्शनासाठी शिर्डीमध्ये दाखल होत आहेत। यंदाही गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने साईबाबांच्या नामाचा जयघोष करत असंख्य पालख्या पायी शिर्डीमध्ये दाखल व्हायला सुरुवात झाली। श्री साईबाबा संस्थानाच्या वतीने सालाबादप्रमाणे उद्यापासून म्हणजे 28 जुलै ते 30 जुलै या कालावधीमध्ये गुरुपौर्णिमेचा उत्सव साजरा केला जाणार आहे। साईबाबा संस्थानमार्फत दिनांक 28 जुलै ते 30 जुलै या कालावधीमध्ये गुरुपौर्णिमा उत्सव जो आहे तो साजरा करण्यात येणार आहे। 28 जुलै रोजी जे आहे सकाळी काकड आरती होईल, त्यानंतर बाबांच्या प्रतिमेची मिरवणूक होईल आणि मग द्वारका माईमध्ये जे आहे ते अखंड साईचरित्र पारायणाला सुरुवात होईल। 29 जुलै हा उत्सवाचा मुख्य दिवस आहे। वसई किल्ल्यामधील ऐतिहासिक मत्रीज चर्चचा